आता एक सीन इमॅजिन करूयात आपण एका इंटरव्ह्यू साठी गेलेलो आहोत. ह्या इंटरव्ह्यू साठी आपण पुरेसं प्रिपरेशन केलेलं आहे. सगळे आन्सर्स आपले तयार आहेत आणि नॉलेज आहे एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला आतून बोलवणं येत आहे. हे ऐकताच आपल्या शरीरामध्ये हळूहळू शिफ्ट किंवा बदल तुम्हाला जाणवू लागेल. हळूहळू अनकॉन्शियसली आपले शोल्डर्स खाली पडू लागतात. आपल्या चालायचा वेग हळूहळू कमी होऊ लागला. हाताचं काय करायचं आपल्याला कळत नाहीये आणि बसतानाही ऑकवर्ड फील होत आहे. पॅनलनेही अजून काहीच प्रश्न विचारले नाहीयेत, पण आपलं नर्वसनेस दिसू लागलं. आता आपण ह्या सेम सिनॅरिओचा एक सेकंड सीन इमॅजिन करूया. ह्या कंडिशन मध्ये आपण सेम प्रिपरेशन केलेलं आहे, नॉलेजही सेम आहे, पण यावेळी कॉन्शियसली आपण आपलं बॉडी पॉस्चर जे आहे ते व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. आपली जी चाल आहे ती स्लो अँड स्टेडी आहे आणि आपले जे शोल्डर्स आहेत ते नॅचरली स्ट्रेट फॉल होत आहेत. फेसवर एक रिलॅक्सिंग स्माइल आहे आणि बसताना आपण काहीच काही केलेली नाही. सगळं काही नॅचरली घडतंय असं कॉन्शियसली आपण मेंटेन केलेलं आहे आणि आय कॉन्टॅक्टही स्टेबल आहे. आता ह्या दोन सिनारिओ मध्ये फरक काय आहे? नॉलेजचा फरक आहे का? तर तसं नाहीये. फरक आहे बॉडी लँग्वेजचा.